भट्टीतून आपण जसे आणतो ना, अगदी सेम त्याच प्रकारे घरीसुद्धा आपल्याला खरमुरे तयार करता येतात. रेसिपी अगदी सोपी आहे, जास्त वेळ लागत नाही, कमी वेळामध्ये तयार होतात. खायलासुद्धा अगदी भट्टीसारखेच लागतात. एकदम छान कुरकुरीत असे आपल्याला खरमुरे आज घरच्या घरी कसे तयार करायचे आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आपले नॉर्मल शेंगदाणे आहेत, जे आपण भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे करण्यासाठी वापरतो ना, ते शेंगदाणे आहेत मीडियम साईजचे. तुम्हाला जर ते मोठे शेंगदाणे भेटले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे शेंगदाणे आपल्याला आता 5 ते 6 तास भिजत टाकायचे आहेत. भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया. मी 2 वाट्या शेंगदाणे आहेत, 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं जास्त लागतं. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आता आपण ते व्यवस्थित ढवळून घेऊया. चमच्याने छान ते मीठ विरघळेपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण झाकण लावून व्यवस्थित बाजूला ठेवायचं आहे. हे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि सकाळी बघा तुम्ही एकदम मस्त असे फुललेले आहेत शेंगदाणे. अगदी भरायला आलेलं आहे बघा. छान असे फुलतात, छान तयार होतात. आता हे जे पाणी आहे ना, ते आता बाजूला आपण काढून घेऊया. मी गाळणी घेतलेली आहे. गाळणीवर आपण ते शेंगदाणे टाकून घेऊया, म्हणजे पाणी खाली व्यवस्थित निचरून जातं. धुवून वगैरे घ्यायचे नाही आहेत आता आपल्याला शेंगदाणे, कारण त्याला आपण मीठ लावलेलं आहे ना, तर ते मीठ निघून जातं. त्यामुळे आता आपण थोडा वेळ ना हे जे शेंगदाणे आहेत ना गाळणीमध्ये असेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा तास आपल्याला फॅनखाली ठेवायची आहे गाळणी. पाणी व्यवस्थित निघून जाऊ द्या. त्यानंतर हे बघा मी फॅनखाली ठेवलेले होते. अगदी असे कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यातलं पाणी सर्व काढून टाकायचं आहे आपल्याला आणि छान कोरडे करून घ्यायचे आहेत. आता हे मी एका पॉटमध्ये काढते. त्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण. मी आता थोडंसं टाकलेलं आहे, अर्धे चमचेपेक्षा थोडं कमीच आहे. आणि आता व्यवस्थित ते हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाण्याला ते मीठ लागतं वरतून. आणि आता आपण ओव्हनमध्ये ठेवून देऊया. 5-5 मिनटासाठी ठेवलेलं आहे मी. अगोदर थोडा वेळ ठेवायचा आहे. सुरुवातीला मी 5 मिनिटच ठेवलेलं आहे, जास्त वेळ ठेवलेलं नाही, कारण आपल्याला परत वरचे जे शेंगदाणे असतात ना, ते थोडेसे क्रंची होतात आणि खालचे मऊ राहतात. म्हणून आपल्याला 5-5 मिनटासाठीच ओव्हन लावायचं आहे. बघा मी म्हणजे 5 मिनटासाठीच लावलेलं आहे. आता आपण 5 मिनिट झाल्याच्या नंतर काढून पाहूया कसे झालेले आहेत ते. हे बघा वरतून कोरडे झालेले आहेत आणि खाली जे आहे ना ते मऊ राहिलेले आहेत. असे व्यवस्थित हलवून घेतले ना की सगळे जे खरमुरे आहेत ना छान असे तयार होतात. परत आपण 5 मिनिटासाठी लावून घेऊया. आता झाल्याच्या नंतर पाहू आपण. कधी कधी 10 मिनिटातही होतात, कधी कधी 15 मिनिट पण लागतात, कधी कधी 20 मिनिट पण लागतात. म्हणजे तुमचे शेंगदाणे जे आहे ना कोरडे करण्यावर असतं. जर शेंगदाणे ओले असतील ना तर थोडासा वेळ लागू शकतो आणि व्यवस्थित कोरडे झालेले असतील ना तर कमी वेळ लागू शकतो. त्यामुळे ना आपण 5-5 मिनिटच लावून घ्यायचं आहे. टाईम जास्त लावायचा नाही आहे आपल्याला. मी 15 मिनिटासाठी लावलेले होते. बघा आपले शेंगदाणे एकदम म्हणजे खरमुरे रेडी झालेले आहेत. थोडेसे गरम आहेत त्यामुळे थोडं चटका बसत आहे. हे बघा किती छान तयार झालेले आहेत. अगदी सहज असं त्याचं टरफल जे आहे ना ते निघत आहे बघा. खायला पण एवढे मस्त लागतात ना, एकदम छान असे. तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे भट्टीसारखे तयार झालेले आहेत. बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेले बरे, हो की नाही? चला तर मग रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की करून पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.